काल रात्री आपल्याला वायनाडला पोचायला 9:30 वाजले. प्रॉपर्टी मस्त आहे. गाडीची चेन क्लीन आणि लुक करायचं काम चालू आहे. काय प्रतीक सुतार चालू आहे गाडी. डबल साहेब चकाचक. चंपा आमची गोरी करायची चालली. चंपा गोरी करायची चालली. चंपा प्रो मॅक्स अल्ट्रा गटोळी. तर आम्ही आता घ्यायला चाललेलो टायर प्रेशर ग्रेज. घे ए बाबा शाळेत गेला का नाही झडपी झडपीला आपल्या गाडीच्या सायलेन्सरचे बुश खराब झाल्यामुळं 360 फिरतो. तुम्ही हे बघताय ही काळी मिरीची वाळत टाकलेली. 32 किलोमीटर आहे. आजच्या दिवसाचं प्लॅनिंग. सुचीपारा वॉटरफॉल. आपण एका गाडीला सुट्टी दिली. आता आपण निघालो फर्स्ट फोटोबा करायला. त्यानंतर आपण जाणार आहे एक चाय फॅक्टरी. त्यानंतर आपण जाणार आहे 900 कांदी ॲडव्हेंचर पार्क. त्यानंतर आपण जाणार आहे एक सुचीपारा वॉटरफॉल. आणि त्याच्यानंतर आपण एक लेक आहे जो आपल्या रूटमध्ये आहे तो आपण कवर करणार आहे. ॲक्च्युली इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण एक्सप्लोअर करू शकतो, पण डिपेंड्स ऑन रूट प्लॅनिंग आणि किती दिवस थांबणार आहे त्यानुसार आहे. सो येते का लिंक पाठवलेली. तर आपण जातो टी फॅक्टरीला. आपण टी फॅक्टरीला पोचलो आहे. इथे आत फॅक्टरीमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. ठीक आहे, बंद करता. इथे आपल्यासोबत त्याचे गाईड आहेत की जे सगळी प्रोसेस आपल्याला समजून सांगणार आहेत की ॲक्च्युअलमध्ये चहापत्तीत कशी तयार होते. पुढे दिसते ती प्रोसेस आहे, होल प्रोसेस. चहाच्या बाहेरची फॅक्टरी बघून झाली. मला काढा गाडी लवकर. वायनाडमध्ये पावलोपावली तुम्हाला खूप सुंदर असे हे बंगले बघायला मिळतील. वायनाडमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला नुसते चहाचे मळे आहेत. खूप सुंदर सिनरी आहे. आपण 900 कांदे ॲडव्हेंचर पार्कला निघालो आहे आणि त्यासाठी मेन रोडपासून हिल स्टेशनला 7 किलोमीटरचा ऑफ रोड रस्ता आहे की जे की आपल्याला त्यांचीच गाडी करून जावं लागतं. आपण आपल्या गाडीनं जाऊ शकत नाही. बट रस्ता कडक आहे, माहोल पण जबरदस्त आहे. हा ऑफ रोडचा एक्सपिरियन्स बाकी कुठे मी अजून तरी घेतलेला नाही, त्यामुळं जबरदस्त.
गाडी चालवणाऱ्याच्या स्किल सेटला मानलं पाहिजे, कारण की हे दिसतंय तितकं इझी नाही आहे. खूप मोठे मोठे दगड आहेत, खूप मोठे खड्डे आहेत. आपण ॲडव्हेंचर पार्कला पोचलो आहे. इथे तुम्ही बघू शकता प्राईज लिस्ट त्यांच्या ॲक्टिव्हिटीच्या. काय झालं? हां, असं चढलं खावं लागेलच. हे फ्री आहे बाबा सगळं. मग चला किती. हा आहे इथला हँगिंग ग्लास ब्रिज, जो की मोठा आहे एकदम. इथे काही ॲक्टिव्हिटी लांब आहेत, त्यामुळे तिथे आपल्याला गाडीनंच जावं लागतं आहे. आणि आपण आलो आहे 360 व्ह्यू बघायला. खूप मोठा जिना होता, पण वर आल्यावर मनाला शांतता भेटली सिनरी बघून. व्ह्यू. आता आपण रिटर्न मेन रोडला निघालो, जिथं आपण आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. आपण आलोय चहाचे मळे बघायला. जिसे आज कुछ आता नहीं है ना, वक्त उसे सब कुछ सिखा देता है. सो कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. कष्ट करा, वेळ आल्यावर सगळं भेटेल. नाही भेटलं तरी प्रयत्न केल्याचे समाधान तर नक्कीच भेटेल.